आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा सगळा काय प्रकार आहे? हे प्रेस मशानत नाही तर सोडून इथे कोणी आणलंय? इथे फक्त चुकणाऱ्याच्या कानाखाली जाळ काढलं जातं, प्रेस जाळलं जात नाही. ताई नमस्कार. कामाचा बोला. आम्हाला तुमच्याकडून न्याय हवा आहे ताई. पोलीस स्टेशन मध्ये जा ना. काही विषयांच्या बाबतीत तुझे हे घरच शेवटचं स्टेशन असतं. जो काही चांगला वाईट निकाल लागायचा असतो तो तुझ्या इथेच लागतो. आलं लक्षात. आता नेमका विषय काय आहे ते बोला. ताई मी मयत व्यक्तीच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे आणि मी दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. आमचं राहतं घर आमच्या नावावर करण्याआधीच बाबांचा मृत्यू झालाय आणि घरावरून आमच्या दोघात वाद निर्माण झालाय. आमच्या बाबांच्या इच्छेनुसार ते घर कोणाला मिळालं हवं हेच तुझ्याकडून जाणून घ्यायचंय. मामा, ॲज अ कार्यकर्ता इथं काय चाललंय ते कळत नाहीये. फक्त त्याच गोष्टी घडून राहतात ज्या आपल्या कळण्याच्या पलीकडच्या असतात. तुला सांगितलेला एकच मंत्र कायम लक्षात ठेव. कोणता? जो आत्मा दुखी तो होतो सुखी जेव्हा त्याच्या समोर येते साक्षात चंद्रमुखी. काय तुम्हाला इथं का बोलवलंस? तुझ्या मुलांमध्ये सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी. वादाचं कारण? तुझ्या पश्चात तुझं राहतं घर कोणाला मिळालं हवं? मोठ्या मुलाला, धाकट्या मुलाला? माझ्या शेवटच्या दिवसात माझ्या धाकट्याने माझा सांभाळ केलाय, माझं आजारपण काढलंय आणि मुलगा म्हणून माझा शेवटचं पाणीही पाजलंय. पण बाबा, आवाज नाही पाहिजे. निकाल लागलेला आहे. पण ताई मी मोठा आहे ना, माझ्यावर अन्याय का? तू फक्त मोठा नाही, तू खोटाही आहे. अरे बाप जिवंत असेपर्यंत सादरताला विचारलंही नाहीस आणि आता त्याचं घर तुला पाहिजे. तुझ्या बापाची इच्छा आहे, तुला ते मिळणार नाही. पण ताई, आता शेवटचं शांत बसायला सांगते. मी दिलेल्या निकालाच्या विरुद्ध कोणी गेलं तर त्याला कायमचं शांत करायला मला फार वेळ लागणार नाही. ते प्रेत उचला आणि निघा इथून. पाच वर्ष झाली तुम्हाला मूल झालं ना, बरोबर ना? पण या वर्षी तुम्हाला नक्कीच मूल होणार. हा बोला का? हॅलो, कुठे आहात दादा? चंद्रमुखीच्या घरी आहे ना. पोचलात? तू पण का? तुला एवढं पण कळत नाही का? आता तिच्या घरी आहे म्हटल्यावर पोचूनच राहिलो ना. अरे मी तुमच्या काळजीपोटी विचारून राहिले ना. काळजीपोटी म्हणे? आता काळजीपोटी विचारताना सुद्धा लॉजिक सोडायचं नसतं ना. हा का? आधी तिथं जे काय चाललंय ना ते पाहून आमचं डोकं बनवायला लागलंय आणि त्यात तू जर असं बोलायला लागली तर मग? एवढं असं तिकडे काय चालून राहिलं? इकडे ही चंद्रमुखी मेलेल्या मुर्द्याला जिवंत करून राहिली ना. काय?
तू नुसतं ऐकून एवढं दचकून राहिली, आम्ही तर प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं. मग आमची अवस्था कशी झाली असेल याचा विचार करून बघ ना. तुम्ही दक्षिणा म्हणून मला पैसे देताय? तसं नाही ताई, मला ह्या बाबतीत आवाज बंद. तुम्ही माझ्यावरती जो विश्वास दाखवला तीच माझी दक्षिणा. आता निघा. तुम्ही मला भेटायला आला आहात की फोनवर बोलायला आला आहात? काय रे? मामा मामा बोलवतात त्या, चला लवकर. हो हो अक्का, मला आता फोन ठेवावा लागेल. बरोबर, ठेव फोन आणि तिथे काय होतंय ना ते कळव मला. हो हो. माझ्याशी बोलायला आला आहेस की फोनवर तुझ्या बहिणीशी बोलायला आला आहेस? कुठे आहात? पोचलात ना? तुमच्या काळजीपोटीच तुम्हाला विचारून राहिले ना? अशीच विचारत होती ना फोनवर? आता तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते तुम्हीच मला विचारणार आहात की ते पण मलाच तुम्हाला सांगावं लागणार आहे? नाही नाही, मी सांगतो ना. सांगतो मी. आमच्या घरात एका लहान मुलीने देवीच्या रूपात प्रवेश केला. जेव्हापासून ती आमच्या घरात आली ना, आमचं जगणं हराम झालं. सगळ्यांची झोप उडवली तिने. हो, तिचा कसा बंदोबस्त करायचा तेच कळेना ना आम्हाला. म्हणजे आम्हाला दुसरा मार्ग काही सापडत नव्हता, म्हणून मामा मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे घेऊन आलेत. ही सुटकेस त्या खड्ड्यात पुरायची. नीच, पापी, हरामखोर! अरे, तुम्ही त्या लहान मुलीचा खून केला आणि कोणाला कळू नये म्हणून तिला मंदिराखाली पुरून टाकलात. असं करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही? नाही नाही, म्हणजे माझा तो भाचा आहे हो, त्याने रागाच्या भरात. त्याचं नशीब चांगलं आहे म्हणून तो तुमच्या बरोबर आज आलेला नाही, नाहीतर त्याचा मुर्दा पाडायला मी मागे पुढे बघितलं नसतं. त्या हरामखोराची पार खांडोळी करून टाकली असती. नाही हो, लेकरू आहे ते. अहो, त्याने अजून चांगल्या वाईटाची जाणच नाही ना. माफ करा, एकदा माफ करा त्याला. हवं तर मी माफी मागतो ना त्याची होती ना. पण आम्हाला वाचवावं, त्या देवीपासून आम्हाला वाचवा, तिच्या तावडीतून सोडवा आम्हाला.